नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप ट्रेंडिंग असणारी स्लीव्ज डिझाईन ब्लाऊजसाठी तयार केलेली आहे। 38 साईजच्या ब्लाऊजसाठी ही स्लीव्ज मी कटिंग केलेली आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर स्लीव्जची उंची इथे घेतली कटिंगमध्ये 10.5 इंच, कॅप हाईट 3 इंच दिली, स्लीव्जची घडी 10 इंच आणि खाली 5.5 इंच दंडघेर आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा असे 7.5 इंच अशी ही मी अस्तरवर स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे। याला मी फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिला नाहीये, जेव्हा स्लीव्ज पूर्ण तयार होणार तेव्हा तो देणार आहे। त्याच्यानंतर हा जो खाली काठ आहे तो आहे 5 इंचचा। तरी इथे 5 इंच खाली मार्किंग केल्यानंतर वरती 5.5 इंच शिल्लक राहतात। त्याच्यानंतर असा एक स्क्वेअर पीस घेतलाय 2.5 बाय 2.5 इंच, त्याच्यामध्ये एक थर्माकोलचा बॉल घातलेला आहे आणि त्याला दोऱ्याने कव्हर करून घेतलेला आहे। एका जागी दोरा न गुंडाळता तो असं थोड्या थोड्या अंतरावर गुंडाळायचा आहे, त्यामुळे बटन छान तयार होतं हे पोटली बटन, आणि मशीनमध्ये स्टिच करताना पण ते व्यवस्थित स्टिच करता येतं। तर असे हे मी बटन तयार करून घेतले। 5.5 इंच इथं उंचीचं मी कट करून घेतलं, वरच्या बाजूने थोडंसं शिलाई मार्जिनसाठी जागा सोडलेली आहे आणि 7 इंच हे वरचा पॅटर्न तयार करण्यासाठी कापड कटिंग करून घेतले। त्याचं सेंटरचं मार्किंग केलं आणि त्याला 2-2 इंचावर असे 4 मार्किंग करून घेतले, सेंटरपासून अलीकडे पलीकडे, आणि वरच्या बाजूने सुद्धा हे मार्किंग करून घ्यायचेत आणि खालच्या बाजूने सुद्धा हे मार्किंग करून घ्यायचेत। तर हे कापड घेताना जेवढी स्लीव्ज आहे आपली त्याच्यापेक्षा डबल हे कापड घ्यायचं आहे, त्यामुळे पॅटर्न आपला छान तयार होतो। आता हे जे मी सेंटरचं मार्किंग केलंय त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असे 2-2 इंचावर प्रत्येकी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता सेंटरपासची जी मार्किंग आहे त्याच्या साईडच्या ज्या मार्किंग आहेत तिथे आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे। तर त्या मार्किंग अशा पकडायच्या आहेत आणि सेंटरपाशी आणून ठेवायच्या आहेत। तर बघू शकता इथं मी दाखवले त्याप्रमाणे। त्याच्यानंतर दुसरं मार्किंग उचललं आणि ते सुद्धा सेंटरपाशी आणून ठेवलं। अशा प्लेट्स इथे घालून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर तिसऱ्या आणि मग चौथी अशा 4 प्लेट्स इथे मी घेतलेल्या आहेत। तर ह्या प्लेट्स एकमेकांवर व्यवस्थित आल्या पाहिजे, इथं गॅप नाही ठेवायचा आपल्याला जास्त, तर व्यवस्थित एकमेकांवर ह्या प्लेट्स खालच्या आल्या पाहिजेत। तर अशा प्रकारे सेंटरला बरोबर ह्या सगळ्या आणायच्या आहेत आणि इथे एक शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर जी दुसरी बाजू आहे तिकडे पण सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। ह्या प्लेट्स अशा फोल्ड करून सेंटरला या बाजूच्या आणायच्या आहेत, म्हणजे अपोजिटमध्ये एकमेकांचं डायरेक्शन असलं पाहिजे। आता हे जे कापड आहे ते खूप सरकणारं होतं, त्याच्यामुळे ह्या प्लेट्स एवढ्या परफेक्ट आल्या नाही आहेत, पण जेव्हा कापड एकदम असं चापून चोपून बसणारं असेल तेव्हा प्लेट्स खूप सुंदर येतात। तर शक्यतो ही डिझाईन करायची असेल तेव्हा ब्लाऊज पीसचं कापड हे छान सॉफ्ट असलं पाहिजे आणि असं चापून चोपून बसणारं पाहिजे, त्याचीच ही डिझाईन सुंदर तयार होते। आता इथे मी प्लेट्स घालून घेतल्या। आता वरच्या बाजूने जे सेंटर आहे तिथे सुद्धा आपल्याला ह्या प्लेट्स वरच्या बाजूने सेट करून घ्यायच्या। तर आता जी पहिली प्लेट आहे सेंटरपासून 1/2 इंच मार्किंग अंतर सोडायचं आहे पहिल्या प्लेटमध्ये, आणि त्याच्यानंतर ज्या बाजूच्या प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये अर्धा इंच अंतर सोडायचं आहे। ज्या सेंटरचे आहेत त्याच्यामध्ये 1/2 इंच सोडायचं आहे। तर अशा मी ह्या 4 प्लेट्स इथं सेट करून घेतल्या वरच्या बाजूने आणि इथं शिलाई करून घेतली। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम तेच करायचं आहे। जी पहिली प्लेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 1/2 इंच अंतर ठेवायचं आहे, म्हणजे ज्या दोन्ही प्लेट्स आहेत सेंटरच्या त्या दोघांमध्ये मिळून अर्धा इंच असं अंतर शिल्लक राहील। त्याच्यानंतर ज्या बाजूच्या आहेत त्याच्यामध्ये अर्धा इंच ठेवायचं आहे आणि इथं शिलाई करून घ्यायची। तर या प्लेट्स असा फुगा नाही आला पाहिजे, मध्ये अशा सपसपीत बसल्या पाहिजेत अशा प्लेट्स इथे घालून घ्यायच्या। तर बघू शकता इथे मी दाखवले त्याप्रमाणे। आता ही अस्तरची स्लीव्ज घेतली आणि खाली जेवढा काठ येणार आहे तेवढं मार्किंग करून घेतलं मी 5 इंच, आणि तेवढा भाग फोल्ड करून घेतला। त्याच्यानंतर अस्तरचं सेंटर पॉईंट आणि जे स्लीवचं सेंटर पॉईंट आहे ते एकमेकांवर ठेवून घेतलं, आणि जे हे क्रॉस येते तिरकं तर ते कटिंग करून घेतलं तिथे मार्किंग करून।
तर हा असा वरचा पॅटर्न तयार झाला आहे. आता खाली जेवढं काठासाठी आपण फोल्ड केलेलं होतं त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्राचा काठ आपल्याला इथे लागणार आहे. तर मी इथे थोडा एक्स्ट्राचा काठ घेतलेला आहे, त्याला मध्ये फोल्ड केलं आणि सेंटरचं मार्किंग केलं. याच्यावर मी पोटली बटन लावून घेणार आहे, त्यासाठी पोटली बटन तयार करून घेतलेले होते. तर इथे मी वरून थोडंसं अंतर सोडलेलं आहे, 1 इंच 1 ते 1.5 इंच, आणि मग हे पोटली बटन असे सेंटरच्या लाईनवर लावून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हवा असेल तर अगदी वरून सुद्धा लावू शकता. तर इथे थोडंसं मी अंतर सोडलेलं आहे. तर मी इथे 7-7 बटन लावलेले आहेत. हे एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर हा काठ असं फोल्ड करायचा आहे. जिथं आपली पहिली शिलाई आलेली आहे त्याच्यावरच ही दुसरी शिलाईसुद्धा आली पाहिजे, अशा प्रकारे इथे स्टिच करून घ्यायचे. तर हे असं केल्यामुळे आतल्या बाजूने फिनिशिंग आपली खूप छान येते. बघू शकता इथे मी डबल टिप देऊन घेतली. फिनिशिंग छान येते आणि बटनसुद्धा छान फिनिशिंगमध्ये बसतात. तर बघू शकता आता इथंच हा सेंटर पॉईंट काठाचा आणि जो वरचा पॅटर्न तयार केला आहे त्याचा सेंटर पॉईंट असं एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित सेंटरला सेंटर मॅच करून ठेवलं आणि इथे स्टिच करून घेतलेलं आहे. आता काठ सरळ करून घ्यायचा आणि याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची. तर ह्या प्लेट सेट केल्यानंतर व्यवस्थित त्याला छान इस्त्री करून घ्यायची नंतर, आणि मग त्या खूप छान सेट होतात. तर इथं मेन स्लीव्ज अस्तरची घेतली, त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं वरची आणि खाली, आणि सेंटरला सेंटर मॅच करून खाली जी मेन स्लीव्ज आहे ती सरळ ठेवली आणि त्याच्यावर अस्तरची स्लीव्ज ठेवली. खालच्या बाजूने स्टिच करून घेतलं. आता अस्तरवर एक दाब शिलाई देऊन घेतली आणि स्लीव्ज आतमध्ये पूर्णपणे टर्न केली. परत एक कडेने दाब शिलाई देऊन घेतली. आता अस्तर मेन फॅब्रिकला सगळीकडून जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं. तर सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार झाली. ब्लाऊजला जोडल्यानंतर त्याचा फायनल लुकसुद्धा बघू शकता. त्याला छान प्रेस करून घेतल्यावर प्लीट छान सेट होतात आणि छान दिसतात सुद्धा. तर मध्ये असं शो बटनसुद्धा लावू शकता, मी नाही लावलेलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा. असेच माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.